नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लवमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे चितळे बंधूच्या पॅकेटचे गुलाबजामुन। अगदी सॉफ्ट व खुसखुशीत होतात, चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। तर आता हे चितळे बंधूचे गुलाबजामुन कसे बनवायचे ते बघण्याकरता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येतील व नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी हे चितळे बंधूचं अर्धा किलोचं पॅकेट घेतलेलं आहे व संपूर्ण पीठ मी एका चाळणीमध्ये काढून ते आधी चाळून घेणार आहे। तर आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्यामुळे यामधल्या गुठळ्या मोडल्या जातात व सॉफ्ट असं आपलं हे पीठ आपण भिजवू शकतो। आता संपूर्ण पीठ मी चाळून घेतलेलं आहे। तर चाळल्यामुळे अगदी सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे, अजिबात गुठळ्या यामध्ये राहिलेल्या नाही। आता यामध्ये थोडं पाणी घालून याला आपल्याला मळून घ्यायचं आहे। पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता। तर मी या ठिकाणी पाणी वापरलेलं आहे, किंवा तुम्ही अर्ध दूध व अर्ध पाणी असं सुद्धा प्रमाण वापरू शकता। तर थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। एका वेळेस पाणी घातलं तर आपलं जे पीठ आहे ते जास्त सैलसर होऊ शकते, त्यामुळे थोडं करून पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। अगदीच घट्ट किंवा अगदीच नरम आपल्याला भिजवायचं नाही, तर मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे भिजवायचं आहे किंवा मळायचं आहे। तर आता हे छान असं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ मळायचं आहे। तर आता छान असं हे मळून झालेलं आहे। आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करायला घेऊया। तुम्ही याचे बॉल्स छोट्या किंवा मोठ्या कुठल्याही आकारामध्ये बनवू शकता। अशा प्रकारे दोन्ही हातांनी आपल्याला याला गोलसर आकार देऊन याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे गोल आकारामध्ये मी बॉल्स तयार करून घेणार आहे। तर अशा प्रकारे एक एक करून आपल्याला संपूर्ण बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। तर मी या ठिकाणी संपूर्ण एकसारख्या आकारामध्ये हे बॉल्स तयार करून घेतलेले आहे। तर हे अर्धा किलोच्या प्रमाणातील मी गुलाबजामुन बनवणार आहे, त्यामुळे हे 7 ते 8 लोकांसाठी पुरेसे आहे। तर एकसारखे संपूर्ण गुलाबजामुनचे बॉल्स मी तयार करून घेतलेले आहे। आता आपण याला तळून घेऊया। तर मी या ठिकाणी थोड्या मोठ्या साईजमध्येच गुलाबजामुन बनवणार आहे, त्यामुळे थोडे मोठेच बनवलेले आहे बॉल्स। तर आता मी या ठिकाणी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। हलकसं तेल गरम करायचं आहे, अगदी कडक किंवा अगदी जास्त गरम आपल्याला हे तेल करायचं नाही। तर मीडियम कन्सिस्टन्सीचं तेल मी तापवलेलं आहे व एक एक करून यामध्ये बॉल्स सोडायचे आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला याला तळायचं आहे, त्यामुळे ते छान असे तळल्या जातात व आतपर्यंत ते छान असे तळल्या जातात व अगदी खुसखुशीत होतात। त्यामुळे आपल्याला याला लो टू मीडियम फ्लेमवरच छान असं तळून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर तळलं तर ते एकदम करपू शकतात व आतमधून कच्चे राहू शकतात, त्यामुळे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर हे गुलाबजामुन किंवा बॉल्स तळून घ्यायचे आहे। तर हे बॉल्स या तेलामध्ये टाकल्यानंतर यामध्ये थोडे बुळबुळे सुटतात। तर हे बुळबुळे थोडे कमी झाल्यानंतरच आपल्याला याला पलटवायचं आहे, तोपर्यंत याला आपल्याला चम्मच लावायचा नाही, त्यामुळे हे बॉल्स फुटू शकतात किंवा तेलामध्ये सुद्धा ते विरघळू शकतात। त्यामुळे आपल्याला हलकशी याची जे बुळबुळे आहे ते कमी झाल्यानंतर याला चमच्याने थोडंसं परतवायचं आहे किंवा हलवायचं आहे। तर अगदी मीडियम फ्लेमवर मी हे गुलाबजामुन तळत आहे। तर आता हलकासा याचा कलर सुद्धा चेंज होत आहे। तर गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही, मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। अगदी लो फ्लेमवर सुद्धा तळू नका, मीडियमच फ्लेमवर तळा। अगदीच जास्त लो फ्लेमवर तळलं तर ते जास्त तेलकट होऊ शकतात, त्यामुळे शक्यतो मीडियम फ्लेमवरच तळा। तर आता याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे। तर एक गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे। तर आता याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे व ते छान असे गोल्डन ब्राउन कलर सुद्धा त्याला आलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राउन कलर याला आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही थोडीशी गॅसची फ्लेम वाढवली तरीही चालेल, थोडीशी हाय फ्लेम केली तरीही चालेल। तर मस्त असे हे गोल्डन ब्राउन गुलाबजामुन तळून झालेले आहे, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे।
तर अशा प्रकारे मी एक एक करून संपूर्ण गुलाबजामुन तळून घेणार आहे, तेही गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत। तर मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर या गुलाबजामुनला आलेला आहे व संपूर्ण गुलाबजामुन मी तळून घेतलेले आहे। आता गुलाबजामुन तयार आहे। आता यासाठी लागणार आपण पाक तयार करून घेऊया। तर अर्धा किलोच्या प्रमाणातील मी हे गुलाबजामुन बनवत आहे, त्यामुळे मी या ठिकाणी 4 वाटी साखरेचा वापर केलेला आहे। तर या मोठ्या वाटीने मी मोजून 4 वाट्या साखर घेतलेली आहे। तर आपल्याला एकतारी पाक बनवायचा असल्यामुळे मी या ठिकाणी 4 वाटी साखर घेतलेली आहे व प्रमाणातच आपल्याला ही साखर घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ही साखर एका पातेल्यामध्ये टाकायची आहे। तर आता मी हे 4 वाट्या मोजलेली साखर एका पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे। तसेच याचा एकतारी पाक बनवायचा असल्यामुळे मी या 4 वाटी साखरेमध्ये 2 वाटी पाणी घातलेलं आहे। तर आपल्याला हे प्रमाण अगदी प्रमाणशीरच घ्यायचं आहे। जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही, नाहीतर ते आपल्याला जास्त वेळ शिजवावं लागतं। त्यामुळे आपल्याला 4 वाटी साखरेसाठी 2 वाटी पाणी घालायचं आहे। तर ज्या वाटीने मी साखर मोजली होती त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे, 2 वाट्या। तर याला एक मीडियम टू हाय फ्लेमवर छान असं साखर विरघळेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे। साखर विरघळली की याची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम करायची आहे। आता साखर विरघळली आहे। आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे व याला या साखरेच्या पाकामध्ये मिक्स करायचं आहे। त्यानंतर याला एक तार येईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। तर अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला याला एक तार येईपर्यंत शिजवायचं आहे। सतत यामध्ये आपल्याला चमचा ढवळत राहायचा आहे व आपल्याला याला एक तार येईपर्यंत शिजवायचं आहे। जास्त जर पाणी घातलं तर आपला एक तार बनायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला पाणी सुद्धा प्रमाणशीर घालायचं आहे। तर आता आपला हा एक तारी पाक तयार झालेला आहे। आता हा थोडासा कोमट झाल्यानंतर यामध्ये आपण हे जे तळलेले गुलाबजामुन आहे ते घालून घेऊया। गुलाबजामुन सुद्धा थोडेसे कोमट झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतरच घाला, किंवा कोमट झाल्यानंतर घातले तर त्यामध्ये छान असा पाक मुरतो। त्यामुळे कोमट झाल्यानंतर आपल्याला हे गुलाबजामुन या पाकामध्ये घालायचे आहे। तर एक एक करून मी संपूर्ण गुलाबजामुन या पाकामध्ये घातलेले आहे। तर संपूर्ण गुलाबजामुन या पाकामध्ये घालून आपल्याला याला एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचा आहे। त्यामुळे तो जो पाक आहे तो छान असा या गुलाबजामुनमध्ये शोषला जातो। तर ते गुलाबजामुन छान असे रसरशीत होतात, त्यामुळे आपल्याला याला झाकून एक 10 ते 15 मिनिटं मुरवायला ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण गुलाबजामुन एका चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून या पाकामध्ये आपण मिक्स करून घेतलेले आहे। तर एक 10 ते 15 मिनिटं हे गुलाबजामुन आपण रेस्ट करायला ठेवूया। तर एक 10 ते 15 मिनिटानंतर आपले हे गुलाबजामुन तयार आहे। मस्त असे रसरशीत गुलाबजामुन झालेले आहे। तर ते मी एका वाटीमध्ये सर्व करणार आहे। मस्त असे हे रसरशीत गुलाबजामुन झालेले आहे। दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे व चवीला सुद्धा खूप छान लागतात व खुसखुशीत होतात, रसरशीत होतात। तर मस्त असे हे चितळे बंधूच्या पॅकेटमधले आपले गुलाबजामुन तयार आहे। करायला अतिशय सोपी आहे, चवीला सुद्धा खूप छान लागतात। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करा व तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। तर चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, खात रहा। धन्यवाद।